नमस्कार, मी प्रियंका सरवार. न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. तर माझा नेहमीचा तुम्हाला प्रश्न असतो की वाचत आहात ना नवीन नवीन पुस्तकं, आणि आमची न्यू इराचीही पुस्तकं तुम्ही नक्की वाचत आहात असं मी अपेक्षा करते. आज आपल्यासोबत मी नवीन पुस्तक आणि नवीन लेखकांशी आपण गप्पा मारणार आहोत. त्याबद्दल आपण चर्चा करूया. माझ्यासोबत आहे आज मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा या पुस्तकाचे लेखक अमर श्रीरंग साळुंके सर. त्यांचं आपण स्वागत करूया. सर नमस्ते. तुमचं आम्ही स्वागत करतोय आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. सर काय सांगाल, आज तुम्ही आमच्याकडे आला आहात आणि हे पुस्तक सध्या फार चर्चेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये, मराठ्याच्या दक्षिणेतील पाऊलखुणा. आपण पुस्तकापासून आधी सुरुवात करूया की काय प्रवास आणि कसं हे पुस्तक आलं इथपर्यंत, तिथून आपण सुरुवात करू. खरं तर मी ज्या पार्श्वभूमीतून आहे ना, म्हणजे जिथून माझा प्रवास सुरू होतो, माणसाचं करिअर जे घडतं त्याला त्याची पार्श्वभूमी खूप अगदी उपयोगी ठरते. बरोबर. तर मी अशा पार्श्वभूमीतून येतो की ज्या काळामध्ये पत्र लिहायचे एकमेकाला, तर ते पत्र आमच्या घरातली लोक दुसऱ्या घरातल्या कोणत्या तरी एका शिकलेल्या माणसाकडून लिहून पाठवली जायची पत्र. म्हणजे शिक्षणाचं प्रमाण अतिशय कमी. शिक्षणाचंच प्रमाण अतिशय कमी, तर पुस्तकांचा आणि त्यांचा संबंध येणं दुरापास्तच. आज ही परिस्थिती फारशी बदलली. माझं सातारा जिल्ह्यामध्ये पिलानी गाव आहे, डोंगराळ भागामध्ये गाव आहे, थोडासा दुर्गम भाग आहे. आणि त्यामुळं शिक्षण, पुस्तकं ह्या सगळ्या गोष्टींचा फार तर संबंध येत नाही तिकडे. आज पण परिस्थिती फारशी बदलली नाही. आता थोडी मुलं एज्युकेट व्हायला लागलेत. तर अशा ह्याच्यातून येताना खरं तर माझा अभ्यास जो आहे ना, तो खरं तर इतिहासावरती नव्हता. माझा काय करत होता मग आधी? म्हणजे तुम्ही म्हणताय की एवढं मोठं पुस्तक सरांनी लिहिलंय 300-350 पानाचं, आणि सर म्हणते तुम्ही इतिहासाचा अभ्यासच केला नाही. म्हणजे आधी केला पण आधी नव्हता. मग आधी तुम्ही काय होतं? म्हणजे मला इतिहासामध्ये खूप रस होता खरं तर सांगायचं झालं तर. आणि याच्यातून माझा खरा जो प्रवास सुरू झाला तो गड किल्ल्यांपासून सुरू झाला होता. गड किल्ले हा माझा आवडीचा विषय. माझ्या कामातून जी माझी बदली झाली दक्षिण भारतामध्ये, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडूमध्ये चेन्नई आणि कर्नाटकमध्ये बँगलोर, अशा 2 ठिकाणी माझ्या बदल्या झाल्या. पहिली बदली चेन्नईला 5 वर्ष, पुन्हा 5 वर्ष कर्नाटकवरून पुन्हा तामिळनाडू 5 वर्ष, आणि पुन्हा कर्नाटक, अशी साधारण 20-21 वर्ष माझी तिकडे गेली. त्या 20 वर्षामध्ये जे मला शक्य आहे तेवढे गड किल्ले मी पाहिले. आज कसं आपल्याकडे डाटा इझिली अवेलेबल होतो. आता काही मराठी साधनं आपण शोधायला जातो तर ती महाराष्ट्रात आपल्याला सापडत नाहीत. मी तामिळनाडू आणि कर्नाटकचे किल्ले बघत होतो. तर म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ते किती अवघड होतं माझ्यासाठी. तो डाटा मिळवणे, तिकडचे किल्ले कुठे आहेत माहिती करून घेणे. म्हणजे सर आपण महाराष्ट्रामध्ये गड किल्ले फिरतो माहितीच वगैरे, पण महाराष्ट्राच्या बाहेरही मराठ्यांचं जे साम्राज्य होतं तिथले गड किल्ले, त्याचा तुम्ही अभ्यास करतो. तर ते बरीच वर्ष मी नुसतं फिरत होतो, त्याला अभ्यासाची जोड नव्हती. मग स्लोली एक गोष्ट लक्षात आली की आपण फक्त फिरतोय, तर ह्याच्याबद्दल आणखी माहिती आपल्याला असायला हवी. बरोबर. मग मराठीतून फक्त कादंबऱ्याच्या माझ्या हाती लागायच्या, त्याच्या पलीकडे काही लागत नव्हतं. आणि कादंबऱ्यामध्ये तुमच्या हातात काय डाटा भेटणार आहे? कादंबऱ्या हा मॅक्सिमम भावनिकतेचा विषय असतो. त्याच्यामध्ये डाटा मिळण्याचा लांब पर्यंत असा संबंध येत नाही. रेफरन्सेस कमी सापडतात. मग त्यातून आमचे काही मार्गदर्शक होते, त्यांनी सांगितलं की तिथले डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स तू चेक कर. गॅझेटियर हा शब्दच माझ्यासाठी नवीन होता. म्हणजे हे काय आहे तेच माहित नाही मला. त्याच्यासाठी कुठं जायचं, कुठल्या लायब्ररीज मध्ये जायचं, आर्काइव्ह मध्ये जायचं. मग तिकडे गेल्यानंतर ती पुस्तकं जमा केली, आणि त्याचं अभ्यास कसा करायचा हे माहित नाही. ते पुस्तक जर तुम्ही गॅझेटियर बघाल ना, तर जवळजवळ ते 1200 ते 1500, 1800, 2000 पानाचं असतं. मग 2000 पानामधून किल्ल्यांचा जो भाग आहे, किंवा किल्ले कसे शोधायचे, किल्ले कुठं आहेत, ते कसे लोकेट करायचं, हे डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखं होतं. म्हणजे आपल्याला तेवढाच मोजका कसा काढायचा हे माहित नव्हतं. मग स्लोली लक्षात आलं की त्याच्यामध्ये 2 चॅप्टर असतात. ते 2च चॅप्टर आपल्या ओळखीचे किंवा आपल्या
कामाचे 2च चॅप्टर आहेत. मग त्यातून ते किल्ले मी सॉर्ट आउट करायला सुरुवात केली. आणि आता ते फक्त मी वहीवरती लिहायचो की हे किल्ले, पण ह्यांचं लोकेशन कसं हे करायचं. मग त्याच्यासाठी मी नकाशे तयार करायला सुरुवात केली. प्रत्येक जिल्ह्याचा नकाशा तयार केला. त्या जिल्ह्याच्या नकाशामध्ये त्या किल्ल्याचं स्थान कुठे आहे. मग 1 नंबर लिहायचा, 1 नंबरला कुठला किल्ला आहे, 2 नंबर लिहायचा, 2 नंबरला कुठला किल्ला आहे, असं करत करत ते जे आहे तिकडचा जो डाटा आहे तो माझा हळूहळू डेव्हलप होत गेला. प्रत्येक वेळेला सुरुवातीला काय व्हायचं, ठराविकच किल्ले माहित होते. जिंजी असेल, साजरा गुजरा असेल, वेल्लोर असेल, म्हणजे जे जास्त चर्चेत असतात तेच किल्ले वारंवार बघत होतो. मग एक असा तुमच्या आयुष्यात एक पॉइंट येतो ना, टर्निंग पॉइंट येतो ना, की हेच किती वर्ष करायचं आपण, याच्या पलीकडे पण काहीतरी असू शकतं ना. मग हा जो डाटा मला भेटत चालला होता तो मी हळूहळू शोधायला सुरुवात केली. बरं, ज्या वेळेला आम्ही फिरत होतो त्यावेळेला गुगल मॅप हा विषयच नव्हता त्यावेळेला. म्हणजे सर तुम्ही आता हे पुस्तक आपल्याकडे आलंय तर तुम्ही, म्हणजे मी तरी असं इमॅजिन करते की तुम्ही हे साधारण 2 ते 3 वर्ष अभ्यास केला असेल. नाही, तर हा सर्व अभ्यास माझा, म्हणजे आता तुम्ही म्हणताना बोलताय गुगल मॅपच नव्हता, म्हणजे मला प्रश्न पडलाय मग तुम्ही अभ्यास कधीपासून सुरू केलाय, पुस्तक लिहायला लागलात. ह्या पुस्तकाचा प्रवास म्हणजे माझा प्रवास म्हणजेच अर्थात पुस्तकाचा प्रवास. हा प्रवास साधारण 2002 साली सुरू झालाय. 2002 साली, म्हणजे आज जवळजवळ 20-22 वर्ष झाली. म्हणजे सर तुम्ही 20 वर्षाचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिलंय. बापरे, म्हणजे तुमच्या आयुष्यातली 20 वर्ष तुम्ही फक्त मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा शोधण्यात तुम्ही घालवली, आणि तुमचा प्रचंड अभ्यास असणार आहे सर. म्हणजे मग सांगतोय तुम्हाला काय की माझा प्रवास हा किल्ले शोधण्यासाठी किंवा किल्ले पण कंदीसाठी माझा प्रवास सुरू झालेला. त्यातून स्लोली माझ्याकडे एवढा डेटा कलेक्ट झाला की आजच्या तारखेला माझ्याकडे जवळजवळ 80,000 फोटोज आहेत माझ्याकडे. 80,000 फोटोज. आणि मी दक्षिण भारतातले कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ ह्या राज्यातले 500 पेक्षा अधिक किल्ले मी पाहिलेले आहेत. बापरे, खूप मोठा अभ्यास आहे. म्हणजे तुमच्याकडे आता मला असं वाटायला की सरांची एक वेगळी डिक्शनरी आहे, ज्ञानाचा साठा वेगळा आहे, आणि ज्याच्यावरती एवढे एकच पुस्तक नाही सर. डायरेक्ट तुम्ही आता जे गॅझेट म्हणाला 1200-2000 पानाचं, तसं तुमच्या अभ्यासामधून ते होणार तेवढं आरामात होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये किल्ल्यांबद्दल सांगायचं झालं तर 40 किंवा 40 पेक्षा अधिक किल्ले असे आहेत की जे कुठलेही गॅझेटियरवर नाहीत, कुठल्याही सरकारी नोंदीमध्ये त्याची नोंद नाही की इथे किल्ला आहे म्हणून. परंतु ते किल्ले मी तिथे ऑन दी स्पॉट जाऊन मी शोधले. त्यावेळेला मला गुगल मॅपची मदत नव्हती किंवा काही नव्हतं. तो दिसतोय, लोकेशन दिसतंय, किल्ल्यासारखं दिसतंय, तिथपर्यंत जायचं, ते पाहायचं. वर काय असेल तर ठीक आहे, नसेल तर ठीक आहे, आपलं जास्त फक्त एक गिर्यारोहण म्हणून तिथपर्यंत जायचं आणि परत यायचं, असा तो प्रवास होता. सर तुम्ही हे ट्रायल अँड एरर करत गेला, तिथे जाऊन फिरायचंय, मग बघायचंय, मग आणि कधी कधी तुमच्या हाती काही लागतही नसेल पण तुमचा तिथे प्रवास होत असेल. बऱ्याच वेळा असं झालंय, कित्येकदा असं झालंय की किल्ला बघायला म्हणून आम्ही तिथपर्यंत गेलो आणि जस्ट एखादा दगड, एखादा मारुतीचं एखादं शिल्प तेवढंच बघून आम्ही तिथून परत आलो, का तर काय राहिलंच नाही, सगळं डिस्ट्रॉय झालंय. काय होतं कालावगात, एकतर दक्षिणेमध्ये जे फोर्ट्स आहेत हे मॅक्सिमम रॉक फोर्टच्या कॅटेगरीमध्ये. रॉक फोर्टचा प्रॉब्लेम काय असतो की रॉक फोर्ट वरती केलेलं बांधकाम हे दीर्घकाळ टिकत नाही, त्याच्यासाठी स्पेशल बांधकाम करावं लागतं. आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टचा तिथं पाळेगार असायचे. पाळेगार म्हणजे कसं, जसं आपण म्हणतो सरदार शिंदे आहेत, होळकर आहेत, असे तिकडचे जे पाळेगार होते, त्या पाळेगारांनी स्वतंत्र राज्य, जसं विजयनगरचा राज्याचा पाडाव झाला तसं त्यांनी ते स्वतंत्र राज्य निर्माण तयार करायला हे केली. मग मला किल्ल्यांबद्दल किंवा बांधकाम शास्त्राबद्दल माझा हातखंडा आहे, तर तो समोरच्याचा पण असेल असं नाही. मग ज्याला ते चांगलं नॉलेज होतं किंवा ज्याच्याकडे चांगले कन्स्ट्रक्शन करणारे ऑफिसर्स होते, चांगले कामगार होते, त्यांनी ते चांगलं करून घेतलं. ज्यांच्याकडे नव्हते त्यांनी जस्ट ते बांधायचं किंवा आपलं संरक्षण व्हावं म्हणून ते डोंगर बांधून काढलेले होते. जे चांगली ज्यांची बांधकामी झाली किंवा ज्यांच्याकडे चांगला पैसा होता, त्यांची आर्थिक सुबत्ता चांगली होती, त्यांनी चांगली बांधकामं करून घेतली. आणि काही फक्त नावापुरती झाली, पण ते किल्ले सुद्धा आम्ही आवर्जून बघितलेत की आज त्याची परिस्थिती काय आहे. आणि कालोगात ह्याच्यामध्ये एक 8-10 वर्ष गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की आपण पाहिलेल्या वस्तूमध्ये कुठेतरी आपली माणसं, म्हणजे महाराष्ट्रातले मराठे, तुम्ही दक्षिण भारतामध्ये गेल्यानंतर तुम्ही कुणी असा,
हिंदू असा, मुस्लिम असा, मराठा असा, ख्रिश्चन असा, किंवा कुठल्याही जाती धर्माचे असा, दक्षिण भारतामध्ये गेल्यानंतर तुमचं जे आयडेंटिफिकेशन आहे ना, हे मराठा आहे. मराठा म्हणूनच तुम्हाला ते ओळखतं. म्हणजे साधं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एक वेळ मी तिकीट काढायला गेलेलो, तर तिने तर तिकीट माझ्या फॉर्मवरचं माझं नाव पाहिलं, अमर श्रीरंग साळुंखे. साळुंखे मराठा. ती एकदम अशी एकदम हे झाली, म्हणजे आडनावावरून ते लगेच ओळखतात की मराठा. मग ते कोणी असू देत, म्हटलं ना की ब्राह्मण असू द्यात, मराठी असू द्यात, किंवा कुठल्याही 12 बलुतेदारापैकी कोणी असू द्यात, तुमचं आयडेंटिफिकेशन हे मराठाच आहे. धर्मात किंवा जातीमध्ये ते तुम्हाला ठेवतच नाही. आपण तुम्हाला कॉमनली ते मराठा म्हणून संबोधतात. मराठा आहे, महाराष्ट्रीयन, मराठी मातीतून आलेले लोक. आणि जेव्हा मी ठरवलं की आता पुस्तक लिहायला घेतो, ह्याचं नाव काय हे करायचं, तर आपलं जे आयडेंटिफिकेशन आहे त्या आयडेंटिफिकेशन वरून ते म्हणून तुम्ही ते नाव ठेवले मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा. म्हणजे नावाच्या मागे पण एवढं तुम्ही विचार केला की असं यायला पाहिजे. आणि सर तुम्ही नाव तर केलंच आहे, पण म्हणजे आता तुम्ही जे बोललात की आपली भूमी असेल मराठा साम्राज्य, मराठा एम्पायर, तर हे जे सरांच्या पुस्तकाचं कव्हर आहे ना, त्याबद्दल आपण सरांशी जाणून घेऊया. म्हणजे मला ते आता अचानक तुम्ही जे म्हटलं की पाऊलखुणा वगैरे जे इथे कव्हरमध्ये दिसतं पण आहे सर, पाऊलखुणा आहे. आणि आपला त्या काळातला मराठा एम्पायरचा मॅप सरांनी इथे दाखवला आहे. आणि सर हे जे खालचं चित्र आहे, आता त्याबद्दल मी तुम्हाला विचारणार आहे की मला दिसतंय पक्षी आहे, हत्ती आहे, आणि हे जो फ्रेम आहे ती काय नक्की, त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. तो जो ह्याच्यावरती तुम्ही बघताय ना आता, इकडे बघा एक पक्षी दिसतोय तुम्हाला. या पक्षाला हा पुराणातला पक्षी आहे. ओके. याला गंडभिरुड म्हणतात. ओके. टू हेडेड बर्ड, इंग्लिश मध्ये त्याला टू हेडेड बर्ड म्हणतात. बरोबर. तर हा जो पक्षी आहे ना, हा सर्व शक्तिमान मानला जातो. ओके. असं मानलं जातं की हे ज्याचं राजचिन्ह आहे तो शक्तीचं नेतृत्व करतो. विजयनगरच्या राजाचं हे चिन्ह होतं. बरोबर. त्याच्यानंतर केळदीच्या पॉवरफुल कोणत्या राजा, हा जो फोटो आहे हा केळदीच्या मंदिरामध्ये मला सापडला. तो एवढं मोठं शिल्प होतं ते छतावरती. अच्छा. प्रचंड आवडलं मला. म्हणजे हे कुठे आलं सर लोकेशन? तुम्ही आता शिमोगा डिस्ट्रिक्ट मध्ये आहे, कर्नाटकमध्ये. जिकडे कोणी आपल्या इकडचं तिकडे जायचा काही संबंध नाही. तुम्ही गेलात? मी गेलो एवढ्यासाठी की मला छत्रपती राजाराम महाराजांनी जो रायगड ते जिंजी हा प्रवास केला होता, त्या प्रवासादरम्यान हे शिल्प माझ्या नजरेस पडलं की एवढं सुंदर शिल्प आहे. म्हणजे हा फोटो पण तुम्हीच काढला? हा मीच काढला. तर या फोटोतला हा जो पक्षी आहे ना, हा पक्षी ताकदीचं नेतृत्व करतो. आणि इकडे बघाल तुम्ही, त्याच्या हा पायामध्ये आहे ना, हत्ती आहे. हत्ती हे प्रबळ राज्यसत्तेचं बरोबर आयडेंटिफिकेशन आहे. आणि ह्या प्रबळ राजसत्ता ह्या पक्षाने दाबून धरल्यात त्याच्या पायामध्ये चोचेमध्ये. म्हणजे तो पक्षी किती स्ट्रॉंग आहे किंवा इतर राज्यावरती त्याचा किती स्ट्रॉंग होल्ड आहे त्याचं प्रतीक आहे ते. आणि मराठ्यांची सुरुवात जिथून झाली, मराठ्यांचे जे 2 महत्वाचे माणसं ज्यांना आज आपण इतिहासात महत्व देत नाही, पहिले आहेत छत्रपती नाही सॉरी शहाजीराजे, आणि दुसरे लखुजी जाधवराव. अच्छा. ह्या दोघांपासून खरा तर म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाला प्रारंभ होतो खऱ्या अर्थाने. त्याच्या अगोदर आपला इतिहास होता, पण जो आपल्या जो स्वातंत्र्याचा इतिहास चालू होतो तो इथून सुरू होतो. मग यातले जे लखुजी जाधवराव आहेत त्यांच्या समाधीवरती तुम्ही बघाल ना, तर हा पक्षी त्यांच्या समाधीवरती. ओके. आणि हे जे सिम्बॉल्स असतात ना, हे कोणालाही असे आपल्या समाधीवरती किंवा आपल्या घरावरती त्याचं शिल्प काढता येत नाही. त्याच्यासाठी ते राईट्स किंवा ते तुम्ही अंगीकारणं गरजेचं असतं. अच्छा. हे त्यांच्या समाधीवरती आहे. मग थोडक्यात तुमचा जो मूळ पुरुष आहे, शहाजीराजांचे जे बरोबर आलं लक्षात माझ्या. पण सर म्हणजे हे एवढा विचार तुम्ही केला कव्हरली, पाऊलखुणा दाखवलाय, मराठा साम्राज्य दाखवलंय, आणि प्लस ते पक्षी, आणि म्हणजे मी बॅक कव्हरही बघते सर की समाधी आहे. तर म्हणजे याच्याबद्दल तुम्ही मला सांगा की मागचा म्हणजे आपण ब्लर लिहिलाय सरांनी, त्याच्या खाली समाधीचा फोटो आहे सर. ही कोणाची समाधी? आता जे तुम्हाला मी सांगितलं ना रिसेंटली, हे समोरचं जे आहे ते लखुजीराव जाधवरावांच्या समाधीवरती आहे. अच्छा. आणि ही पाठची जी समाधी आहे, जी मी तर म्हणेन की स्वराज्य हे जर तुम्ही एक सूर्यमाला मांडलीत, तर त्या सूर्यमालेतला सूर्य ज्याला संबोधलं जावं, तो सूर्य म्हणजेच शहाजीराजे. त्या शहाजीराजांची ही समाधी आहे. म्हणजे फ्रंटला आणि बॅकला दोन्ही मराठ्यांचे मूळ पुरुष आहेत. त्या उद्देशानं ते कव्हर पेज
म्हणजे खूप इच्छा होती माझी की अरे ते वा, फारच म्हणजे दोन्ही माणसं आपले मूळ पुरुष आपल्या पुस्तकाच्या फ्रंट cover पेज page आणि वरती बॅक असावे. पेजला ते असले पाहिजे लोक. नाही सर, म्हणजे आता आपण हे पुस्तक बघतोय, ह्या पुस्तकाची इतकी चर्चा होतीये सगळीकडे, आणि सर सगळेजण आवर्जून कव्हर फोटोची इतकी तारीफ करताय की म्हणजे किती विचारपूर्वक हे मांडलंय तुम्ही. नुसतंच आपण करतोय कव्हर पेज तयार केलं असं नाहीये, त्यामागे सरांनी जसं आपल्याला सांगितलं की खूप मोठा विचार आहे आणि जो आपल्याला कायम एक प्रेरणा देत राहील, म्हणजे असं ते कव्हर फोटो आहे. सर फारच सुंदर आहे म्हणजे. आणि सर आता तुम्ही अनुक्रमणिका पण आपण बघू की पुस्तकाकडे येऊया आपण आता. म्हणजे पुस्तकाचा प्रवास आपण सांगूया आपल्या वाचकांना की तुम्ही सुरुवातीला मंदिरे घेतले, शिल्प घेतलेत, त्याच्यानंतर जे मराठ्यांनी किल्ले बांधलेत त्याच्याबद्दल तुम्ही लिहिलंय, इमारती आणि काही जे आक्रमण झाले असतील आपल्या शत्रूकडून वगैरे, ते नष्ट झालेली जी पण ठाणी आहे त्याच्याबद्दल लिहिलंय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आणि ते सगळं तुम्ही ह्या पुस्तकात आणलंय. तुम्हाला कसं तुम्ही विचार केला की आपण हे पुस्तक असं लिहावं, म्हणजे तो प्रवास सांगा आम्हाला. खरं तर ह्या पुस्तकाचा जन्म पुस्तक प्रकाशनाच्या पूर्वी 3 महिन्यापूर्वी झालाय. काय म्हणता सर, तुम्ही आता बोलला अभ्यास तुमचा 22 वर्षाचा आहे. 22 वर्षाचा आहे, पण पुस्तकाचा जन्म 3 महिन्यापूर्वी झाला. 3 महिन्यापूर्वी माझ्या मित्रांना अचानक असं वाटलं की नाही, हा विषय दुर्मिळ आहे, ह्याच्यावर कुणीही लिहिलं नाही. आणि आम्ही स्वतः, म्हणजे माझी मित्रमंडळी जी दक्षिण भारतात जातात, दरवेळेला मला फोन करून विचारतात की भाऊ आम्ही इकडे गेलो, इथं काय आहे, तिथं काय आहे, तिथं काय आहे, तिथं काय. मग त्यांच्या समोरून मला जो रिस्पॉन्स आला की याच्यावरती तुम्ही काहीतरी लिहा, जेणेकरून आम्हाला 10 वेळा तुम्हाला विचारावं लागणार नाही किंवा तुम्हाला स्वतः आमच्यासोबत यायची तसदी घ्यायची गरज नाही. कारण मी मित्रमंडळींना दाखवायचं म्हणून मी कित्येक वेळा तिथपर्यंत गेलोय. अरे फक्त त्यांच्यासोबत दाखवायला म्हणून. मग त्या अनुषंगाने विचार केला मी की काय सर, मी करता पण येईल. आता बघते तिथे बघ ना, आता तिसरं प्रकरण जे आहे मराठ्यांनी बांधलेली किल्ले, त्याच्यामध्ये पण एवढी किल्ले आहेत जी माझ्यासाठी पण नवीन आहे. जसं आपण आता मगाशी उल्लेख केला की म्हणजे साजरा, गोजरा वगैरे हे जे असतील, किंवा हुळी असेल, भीमगड, हे ओळखीचे आहेत म्हणजे काही नावं. पण जी अशी नावं आहेत की नाही मला माहिती, आता संकेश्वर झालं, तोरगळ झालं, ही म्हणजे मी पण जेव्हा पहिल्यांदा वाचलं तर पुस्तक, तेव्हा हे आहे अशी किल्ले जी मराठ्यांनी बांधली आहे, ते आपण गेलो नाहीये कधी, माहिती पण नाहीये. तर काय माहिती का मॅडम, आपला इतिहासाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, म्हणजे मी कोणाला दोष देत नाही, पण जो असायला हवा तो नाही आहे. एक विचार करा, आपण जो काम करतो, आता तुम्ही इरासाठी काम करता, तुम्ही घरच्यापेक्षा ऑफिसमध्ये नक्कीच जास्त वेळ असतात, बरोबर. म्हणजे तुमच्याबद्दल जर जाणून घ्यायचं तर ते तुमच्या घरी जाऊन जाणून घेण्यापेक्षा मी तर म्हणेन की ऑफिसमध्ये गेल्यानंतर मॅडम जे काय आहे, तुमचा जो स्वभाव आहे, तुमची काम करण्याची जी स्टाईल आहे, हे तुमच्याबद्दल मला जास्त जाणून घेता येईल. मग विचार करा, शहाजीराजे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी असतील किंवा छत्रपती शाहू महाराज असतील, या सगळ्यांचं जे करिअर आहे, ओव्हरऑल करिअरच आपण म्हणू त्याला, ते दक्षिणेमध्ये घडले. बरोबर. तर यांच्या फुटप्रिंट्स कुठे भेटणार आहेत तुम्हाला? बरोबर आहे, जिथे दक्षिणेतच भेटणार आहे. इकडेच मिळणार. हो. मग ह्या फुटप्रिंट शोधण्याचा मॅक्सिमम प्रयत्न जो मी केला तो दक्षिणेमध्ये केला, आणि त्यातून हे सगळं मला माहित पडलं. म्हणजे किल्ले बघताना जो डाटा मला भेटत होता, किंवा अरे हे शहाजींनी महाराजांच्या कारकिर्दीत त्यांच्या एका सरदारांनी बांधले, किंवा हे शहाजी महाराजांनी केले, प्रचंड अभिमान असतो. एक गोष्ट असते की तुम्ही इथून 200 किलोमीटर गेलात आणि अचानक तुम्हाला माहित पडलं की ही जी वास्तू आहे, हे मंदिर आहे किंवा हा किल्ला आहे, हा शिवाजी महाराजांनी बांधलाय. आपोआप तुमच्या मनामध्ये तो एक वेगळा प्राऊड तुमच्या मनामध्ये येतो, अरे हे महाराजांनी बांधले, एवढ्या लांबून येऊन ते बांधले. तो एक, हो, आपल्याला ती एक वेगळी भावना तयार होते की कसं. पण सर, तुम्हाला हे कसं तुम्ही शोधत गेला, की तुम्हाला कसं कळलं याचा अभ्यास किंवा मग सांगतोय काय, मी जेव्हा गॅझेटियर्स वाचत होतो ना, माझी एक सवय आहे की मी जे वाचतो, मला एखादी नोंद सापडली की ती मी माझ्या वहीमध्ये लिहून घेतो. अच्छा. मग त्या वह्या हे करताना मी वेगवेगळे कलर्स वापरायचो. किल्ल्यासाठी वेगळा कलर, विरगळींसाठी वेगळा कलर, त्याच्यानंतर समजा एखादं हिस्टोरिकल मॉन्युमेंट्स असेल, आर्कॉलॉजिकल मॉन्युमेंट्स असेल, त्याला वेगळा कलर, असे वेगवेगळे कलर हे करत जायचो. आणि नंतर एक चाळता एक गोष्ट लक्षात यायला लागली की अरे आपल्या लोकांनी बरंच इकडे काय काय केलेलं आहे. आणि नंतर इतिहासाची पुस्तकं नंतर उपलब्ध व्हायला लागली, तेव्हा लक्षात आलं अरे
प्रचंड मोठा इतिहास आहे आपला. आणि प्रचंड एक कर्तृत्ववान पुरुषांचा वारसा लाभलेली भूमी आहे ही. बरोबर. आणि लोकांना ज्या वेळेला त्या ठिकाणांना मी भेटी द्यायचो त्यावेळेला लोकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या खूप चांगल्या असायच्या. ते तुमचे वेगवेगळे अनुभव असणार सर. आता तुम्ही एवढ्या ठिकाणी फिरलाय, तुम्ही बोलताय तुमच्याकडे 80,000 फोटो आहेत आणि एवढ्या किल्ल्यांचा अभ्यास केलाय, तर प्रत्येक वेळी तुम्हाला म्हणजे वेगवेगळे अनुभव आले असतील. कधी चांगले आले असतील, कधी वाईट अनुभव आले असतील. तर म्हणजे तो अनुभव तुमचा कसा होता प्रत्येक ठिकाणी तिथल्या लोकांना भेटताना, ठिकाणांना भेटताना? कुठेही फिरायला जा, आपण लहानाचे मोठे होतो, आपलं वय वाढतं त्याबरोबर आपला अनुभव सुद्धा वाढतो. बरोबर. मग तुम्ही लक्षात ठेवताना चांगल्या आठवणी ठेवता की वाईट ठेवता, त्याच्यावरती सगळं हे असतं. तुमचं जे थिंकिंग आहे, मी मॅक्सिमम माझ्या आयुष्यातल्या चांगल्या आठवणी लक्षात ठेवतो. बऱ्याचशा गोष्टी दक्षिण भारतात मला निगेटिव्हली मी अनुभवलेल्या आहेत, पण त्या मी लोकांना सांगत नाही. म्हणजे कित्येक वेळा माझ्यावरती हल्ला सुद्धा झालेला आहे. मला गन वगैरे दाखवली, सुरा दाखवलाय, माझ्या हातातून कॅमेरा हिसकावून घेतलेला माझ्याकडून. कारण बघा, जशी चांगल्या विचाराची माणसं सगळीकडे आहेत तशी वाईट विचाराची सुद्धा आहेत. म्हणजे दक्षिण भारत, महाराष्ट्र मध्ये गुंडागर्दी आहे किंवा इकडे थोडस वाईट लोक आहेत आणि तिकडे धुतल्या तांदळाचे लोक आहेत, अशा भाग नाही. मनुष्य आहे म्हटल्यावरती मनुष्याची जी प्रवृत्ती आहे ती सगळीकडेच असणार आहे. तशी सुद्धा बरेचसे लोक मला भेटलेत आणि त्या लोकांना सुद्धा फेस केले, पण त्या आठवणी सांगत नाही कारण त्यातून आउटपुट काय मिळणार आपल्याला. अशी लोक मला सापडली की माझ्याकडून त्यांना काहीच मिळणार नाही, तरी त्यांनी मला मदत केली. आवर्जून घरी बोलवलं, चहा पिऊन जा. आवर्जून एक आजोबा होते, ते म्हटले नाही नाही आमच्या घरचं फंक्शन आहे, जेवल्याशिवाय जायचंच नाही तुम्ही. एक छोटी मुलगी होती, एक फोटो काढला तिचा मी आणि एक चॉकलेट दिलं. मग एक सवय खिशामध्ये चॉकलेट असायची, लहान मुलं भेटतातच. आणि एकटा माणूस जेव्हा प्रवास करतो ना, त्यांना ही लहान मुलांच्या चेहऱ्यावरचं जे हसू असतं ना, हे प्रचंड तुम्हाला ऊर्जा देणार असते. खूप पॉझिटिव्हिटी असते त्याच्यामध्ये. त्या मुलीला एक चॉकलेट दिलं तर तो किल्ला मी अर्धा चढेपर्यंत खालून ती मला हात दाखवत होती. म्हणजे तुमचं ते एनर्जीच मिळाली तुम्हाला, तुम्ही अर्धा किल्ला हे खूप महत्वाचं असतं. एक आजोबा होते, एक किल्ला आहे जो म्हणजे त्यावेळेचा चोरांनी बांधलेला आहे. असं नाही राजा महाराजांनीच किल्ले बांधलेत, चोरांनी बांधलेला किल्ला आहे तो. तर ते म्हटले वरती सापा किरडाचं भ्याय, म्हणजे गावच्या भाषेत, त्यांच्या भाषेत, ते कानडी भाषेत सांगितलं की तिकडं हे आहेत म्हणून, साप वगैरे आहे. दुर्गम भागातच असणार आहे हे. तुम्ही आता बोलताय इतक्या नवीन नवीन किल्ल्यांचा तुम्ही शोध लावला, म्हणजे जे पडीत असणार ना, जिथे कोणी वस्ती किंवा मानव जातही नसणार तिथे बघायला. किल्ल्यांचा प्रॉब्लेम काय झाला मी तुम्हाला सांगतो मॅडम. ज्या दिवशी पहिलं विमान हवेमध्ये उडालं त्या दिवशी किल्ल्यांची व्हॅल्यू 0 झाली. दुर्दैवी पण सत्य आहे. किल्ले दुर्गमतेसाठी किल्ल्यांचं महत्व होतं. पहिलं विमान हवेमध्ये उडालं, किल्ल्यांची दुर्गमता संपली, इझिली ऍक्सेस भेटला तुम्हाला. काही किल्ले असे होते की किल्ले बांधायचे आणि त्याच्या आजूबाजूला जंगल स्थापन करायचे, किल्ला कुठे माहितच व्हायचा नाही. आपल्याकडे ठराविकच किल्ले लोकांना माहित आहेत. तर अशा प्रकारचं सुद्धा आहेत किल्ले तिथे दुर्गम भागात. त्यामुळे हे किल्ले जे आहेत ते दुर्गम भागातच आहेत. आपण म्हणतो किल्ले अवघड ठिकाण आहेत, ते दुर्गम आहेत म्हणूनच तिथं त्यांची बांधणी करण्यात आलेली आहे. बरोबर आहे सर. मला याच्यात जे तुम्ही एक प्रकरण 5व्या मध्ये लिहिले, मराठ्यांनी नष्ट केलेली ठाणी, तर ती आहे, म्हणजे त्याबद्दल तुम्ही सांगा ना थोडं की काय होतं की आपण आपल्या नोंदी करताना सगळ्या नोंदी कराव्यात. काही ठिकाणे असे असतात जिथं तुम्हाला प्रचंड विरोध झालेला असतो आणि तिथं तुम्ही चांगलं करून सुद्धा तुम्हाला चुकीच्या प्रतिक्रिया मिळतात किंवा तुमच्या अगेन्स्ट समोरची माणसं पेटून उठलेली असतात, त्यांना तुमच्याबद्दल गैरसमज असतात. मग कधी कधी काय होतं, त्याचं नेतृत्व करणारा जो माणूस आहे त्याच्या डोक्यात काय चाललंय, त्याची स्ट्रॅटेजी काय आहे, त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. जर त्याला समोरच्याबद्दल राग असेल तर तो सगळं ठाणच उद्ध्वस्त करेल. अदरवाईज अशी पण स्ट्रॅटेजी असते की बाबा हे ठाणं जर तुम्ही उद्ध्वस्त केलं नाही तर भविष्यामध्ये तुमचा जो लोंढा येणार आहे, म्हणजे महाराष्ट्रातून जी तुमची पॉवर दक्षिणेमध्ये पसरत जाणार आहे, हे ठाणं जर अस्तित्वात असेल तर तिथून तुम्हाला कायम विरोध होत जाणार आहे. त्या हिशोबाने ती ठाणी नष्ट केली गेली आणि काही ठाणी नष्ट झालीत ती मराठ्यांनी नष्ट केलीत म्हणून त्यांचं आयडेंटिफिकेशन आहे. ओके, मराठ्यांनी बनवली म्हणून त्यांचं आयडेंटिफिकेशन आहे ते ठीकच आहे, पण मराठ्यांनी नष्ट केली म्हणून त्यांना महत्व प्राप्त झाले. मला ते खूप
कॅची वाटलं की अरे काय नक्की मराठ्यांनी नष्ट केलंय. तर मग आणि सर तुम्ही आता याच्यामध्ये अजून एक चॅप्टर लिहिलंय की मराठ्यांच्या राजधान्या. आता महाराष्ट्रातलं तर सगळ्यांना माहिती, आपण म्हणतोच आहे राजधानी सातारा, राजधानी रायगड, पण म्हणजे इथे मराठ्यांच्या राजधानीमध्ये तुम्ही साऊथची नाव आहेत, जिंजी, बंगळूर, तंजावर. तर हे म्हणजे ह्याचा कसं तुम्ही अभ्यास केला? आणि राजधानी एक आपल्याकडे चुकीचा गैरसमज आहे की राजधानी ही फक्त राजाची असते. हा, ओके. मी एका कंपनीमध्ये काम करतो आणि माझ्या सोबत काम करणारे अगदी माझ्या जीवाला जीव देणारे आहेत. म्हणजे उदाहरण मला द्यायचंय शहाजी राजांचं. अच्छा. शहाजी राजांच्या सोबत जी माणसं होती इतकी चांगली माणसं होती. म्हणजे शहाजी राजांची स्पेशालिटीज होती, माणसांची निवड अचूक करत होते ती, आणि तीच त्यांची जी क्वालिटी आहे ना ती जशीच्या तशी शिवाजी महाराजांच्या मध्ये उतरलेली होती. अरे वा. शहाजी राजांनी बंगळूरला ज्या वेळेला बंगळूर जिंकलं त्यावेळेला ते बंगळूर आदिलशाहकडून त्यांना भेट देण्यात आला. भेट देण्यात म्हणण्यापेक्षा त्यांच्या पराक्रमाला ते की बाबा ठीक आहे, इकडची तुमची जी हम्पीची त्यांची जी हम्पीचं जे राज्य तिकडचं त्यांच्या हातात होतं ते त्यांच्याकडून जहागिरी काढून घेण्यात आली, ती घोरपड्यांना देण्यात आली. आणि शहाजी महाराजांना होसकोटे, बंगळूर, चिकबाळापूर, कोलार तो जो भाग आहे तो सगळा भाग महाराजांना देण्यात आला. मग बरेचसे असे संदर्भ आहेत की शहाजी राजा त्या बंगळूरच्या किल्ल्यामध्ये स्वतःचा राजदरबार भरवतोय. राजदरबार भरवण्याची परवानगी राजकुमार याच्या पलीकडे कोणालाही नसते. आणि जर शहाजी राजे जर राजदरबार भरवत असतील तर विचार करा काय उंचीचा माणूस आहे. बंगळूरमध्ये, महाराष्ट्रात नाही, दुसऱ्या राज्यात. आणि आज सुद्धा बंगळूरच्या कुठल्याही माणसाला तुम्ही विचारा की शहाजीने इथल्यासाठी काय केलं. शहाजी कोण? शहाजी महाराष्ट्रातून शिवाजी महाराजांच्या वडील शहाजी शहाजी महाराज, शहाजी राजे असं म्हणतात ते. आपण शहाजी म्हणतो, सरदार म्हणतो त्यांना. ते लोक राजा महाराजाशिवाय हाक मारत नाहीत त्यांना. म्हणजे त्या माणसाची म्हणजे शहाजी राजांची किती स्वच्छ प्रतिमा आहे तिकडे. त्यांच्याबद्दल लोकांचा अभिमानाची गोष्ट आहे. शहाजी राजांची किती स्वच्छ प्रतिमा आहे. आणि शहाजी राजांनी जे त्या लोकांना दिलं, प्रेम दिलं, कायदे तिकडं नवनवीन हे केले, किंवा जो बजबजपुरी त्या भागाची माजली होती ती शहाजी राजांनी बंद केली. त्याचं जे प्रेम शहाजी राजांना मिळालं ते अजून लोकांच्या लक्षात आहे की ह्या माणसाने आपल्यासाठी काय केलं. अरे वा. म्हणजे एक स्थिरता जे आणली आहे. राजा शेवटी राजा कुठेही गेला तो राजाच राहणार आहे. मग त्यामुळे मी बंगळूरला म्हणतो की बंगळूरला हे राजधानीमध्ये मी त्याची गिनती केली. त्याच्यानंतरची आपली जी राजधानी झाली मुधोळ झालं, उल्लेख केलाय. मुधोळ वगैरे हे जे आहेत ते स्ट्रॉंग होल्ड होत्या. मराठे होते, मराठ्यांचे ते स्ट्रॉंग होल्ड होते. म्हणजे काही घराणे, आता मुधोळ हे घराणं आहे, घोरपड्यांचे ते स्ट्रॉंग होल्ड होतं म्हणून ते नाव आपण त्यात घेतलंय. तंजावर ही व्यंकोजी राजांनी राजधानी बनवलेली होती. ओके. ही मराठ्यांची आज सुद्धा तिथं मराठ्यांची राजधानी म्हणूनच तिचं आयडेंटिफिकेशन आहे. अरे वा. म्हणजे आपल्याला फक्त 2 राजधान्या महाराष्ट्रातल्या माहिती असतात, म्हणजे बऱ्याचशा. म्हणजे मी तर म्हणते जे 60 ते 70% मुलं असते ज्यांचा अभ्यास नाहीये खूप जास्त, तरुण पिढी आपली, त्यांना तेवढंच माहिती आहे. सर, हे तुम्ही नव्याने जे सांगतायत ह्या पुस्तकातून आणि तुम्ही स्वतः आता एवढी माहिती देतायत तर मला पण म्हणजे नवीन नवीन गोष्टी कळतात. राजधानीच्या अनुषंगाने आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांनी ज्या धामधुमीच्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला सगळ्या परकीय सत्ता आहेत आणि त्यांच्या मध्ये उभं राहून तुम्ही स्वराज्य निर्माण करताय. म्हणजे साहजिकच तुमच्याकडे शत्रूचा ओढा जास्त आहे. बरोबर. अचानक आता आदिलशाहीला पुरून उरलेत, ते कुतुबशाहीला पुरून उरलेत. म्हणजे आजूबाजूला जे छोट्या मोठ्या ब्रिटिश आहेत, पोर्तुगीज आहेत, सगळ्यांना त्यांनी उत्तर दिलेले आहेत. परंतु महाराजांना माहिती आहे की हे आपले शत्रू नाहीत. आपला खरा शत्रू जो आहे तो मोगल आहेत, औरंगजेब आहे. ज्या दिवशी औरंगजेब दक्षिणेत उतरेल त्या दिवशी आपल्याला निभावं लागणार नाही. माझी राजधानी कुठे आहे? रायगड आहे. रायगडच शत्रूच्या हाती लागला तर बरोबर आहे. तर काय? त्याचं उत्तर जिंजी. या राजधानीचा बॅकअप किंवा प्लॅन बी जिंजी आधीच ठेवला होता. म्हणजे ती दूरदृष्टी होती. खरं तर जिंजी हा कुतुबशाला द्यायचं ठरलं होतं, पण जिंजीची भव्यता आणि त्याचं
तो जितक्या पॉवरफुली त्याला बांधलं गेले ते बघून महाराजांनी तो किल्ला स्वतःकडे ठेवायचं ठरवलं. त्या किल्ल्याच्या तटबंद्या पाडल्या, त्याचे बुरुज पाडले आणि पुन्हा नव्याने ते उभारले आणि त्यांना युद्धसज्ज केलं. म्हणजे इमारत बांधून चालत नाही, तर तिचं प्रोटेक्शन होणं सुद्धा गरजेचं असतं. बरोबर. आपण इमारत बांधतो त्याच्या बाजूला कंपाऊंड सुद्धा असतं. कंपाऊंड बांधून उपयोग नाही, त्याला आपण तारा वगैरे गुंडाळतो किंवा कोणी घुसून येत आतमध्ये. बरोबर आहे. मग तशी ती तटबंदी काही लेवल पर्यंत त्यांनी पाडली, ती पुन्हा बांधून काढली आणि त्या तटबंदीला युद्धसज्ज केलं. म्हणजे लूप होल्स ठेवले की ज्यातून तुम्ही बंदुकीचा मारा करू शकता, बाणांचा मारा करू शकता किंवा जे बुरुज बांधले होते ज्याच्यावर तोफांनी मारा करण्यासाठी त्यांनी जागा बनवल्या. आणि दक्षिणेमध्ये ज्या वेळेला हा वास्तुशास्त्र म्हणतो एकदम अभ्यासपूर्वक पोर्तुगीजांचा जो पादरी होता मार्टिन, तो त्या मार्टिनने एकदा महाराजांच्या असिस्टंटला विचारलं की महाराज राजधानी त्यांची रायगड आहे आणि इकडे दक्षिणेतल्या ह्याच्यावरती एवढा काय खर्च करतात ते, हे तर पोर्तुगीज हे म्हणजे हे सगळे काड्या लावणारीच माणसं होती, ह्यांना फक्त भेद जाणून घ्यायचे असतात. तर ते त्यालाही कळेना. एक दिवशी महाराजांच्या सोबत चर्चा झाली की हे किल्ल्यावरती काय एवढा पैसा खर्च करतोय आपण, एवढा पैसा हे केला, आपल्या रयतेमध्ये त्याची सुबत्ता आणू. महाराज म्हणले रयतेमध्ये सुबत्ता आणून त्याचा पूर्ण उपयोग होईल असं नाही, आपण जे करतोय हे दीर्घकाळ टिकलं पाहिजे. बरोबर. ह्या लॉंग पॉलिसीज असल्या पाहिजेत, शॉर्ट टर्म साठी नाही करायचं आपण. उद्या औरंगजेब आला तर त्याला प्रतिकार देण्यासाठी काय आहे आपल्याकडे, म्हणून ह्या किल्ल्यावरती खर्च करतोय. उद्या औरंगजेब दक्षिणेत आला आणि माझा एक किल्ला औरंगजेबाच्या अगेन्स्ट 1 वर्ष जरी लढला तरी औरंगजेबाला माझं राज्य घेण्यासाठी 365 दिवस लागतील. 365 भविष्याचा अभ्यास त्यांनी करून ठेवला होता. म्हणजे विचार करा की शिवाजी महाराज, आपण म्हणतो की शिवाजी महाराज क्षितिजापर्यंत बघणारे राजे होते. मी तर म्हणतो शिवाजी महाराज हे एकमेव राजे असे होते की क्षितिजाच्या पलीकडे बघत होते. अशी हे एकच तुम्हाला ही बाजू सांगितली. अशा कित्येक बाजू आहेत शिवाजी महाराजांच्या ज्या अजून ज्याच्याबद्दल आपण विचारच करत नाही. आपण फोडले कशाला? शिवाजी महाराजांची तलवार, शिवाजी महाराजांचं मंदिर, जिरेटोप, त्यांचे कपडे, वेशभूषा, केशभूषा, एवढंच आपण त्याच्यावरती चर्चा करतोय. त्याच्यापुढे जातच नाही. या सगळ्याच्या पलीकडे महाराज आपण त्याच्या पलीकडचे महाराज अभ्यासले पाहिजेत आपण, तरच काहीतरी आउटपुट काहीतरी भेटेल ना आपल्याला. नाहीतर फक्त भांडणं करणार आणि गुरु कोण आणि काय तेवढ्यावरच हे करू. ज्या माणसाचं आयुष्य, ज्याचे पूर्वज त्यांचं आयुष्यच रणांगणावर गेलं, ज्या माणसांच्या वडिलांना दक्षिण भारतातला किंवा त्या काळातल्या अखंड हिंदुस्थानातला सर्वात मोठा मुत्सद्दी मानला जात होतं, तुम्हाला वाटतं का की त्या माणसाला एखाद्या गुरुची गरज पडेल किंवा त्याने एखादा गुरु करावा, त्याची परवानगी घ्यावी किंवा मी स्वराज्य निर्माण करू का, आणि त्याच्या आज्ञेवरून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करावं? बरोबर. म्हणजे मी शिक्षकाचा मुलगा आहे. म्हणजे सर थोडक्यात तुम्ही इनडायरेक्टली तरुण पिढीला हे पण सांगतायत की तुम्ही नको त्या गोष्टीत किंवा भांडणाच्या गोष्टीत पडू नका, म्हणजे तुम्ही अभ्यासला पाहिजे. गोष्टी आहे आणि भरपूर आहे सर, भरपूर आहे. म्हणजे तुम्ही काय सांगाल माझ्यापेक्षा तुम्ही जास्त चांगलं एक विचार करा तरुण पिढीला की माझ्याकडे कुठलाही सोर्स नसताना भले मी बरीच वर्ष दिली, आज तुमच्याकडे भरपूर सोर्सेस आहेत. चांगली चांगली पुस्तकं उपलब्ध झालेत. इराणी बरीचशी चांगली पुस्तकं उपलब्ध करून दिलेत किंवा जी आउट ऑफ प्रिंट पुस्तकं आहेत ज्याचं इतिहासाच्या दृष्टीनं खूप महत्व आहे, ती सुद्धा आता रिप्रिंट झालेत. आहेत ती पुस्तकं अभ्यासा. माझ्या मते बऱ्याचशा अशा पुस्तकांची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहेत. पण पीडीएफचा एक प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? नाही सर, म्हणजे पीडीएफ आपण त्या सगळ्या गोष्टी नाही म्हणजे मला पायरेटेड कॉपीज असं वगैरे बिलकुल म्हणायचं नाहीये. मला असं म्हणायचं की जी आता ज्यांची दुर्मिळ पुस्तक आहे, ज्यांची हार्ड कॉपी नाहीये, पण आपल्याला त्याचे संदर्भ कुठेतरी अशा पुस्तकात आहेत. म्हणजे किंवा ब्रिटिशांचे काही डेटा असतील त्यावेळेस ज्यांनी राज्य केलं, तर ते त्यांनी पण त्यांच्या नोंदीवर लिहून ठेवलंय की म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल असू द्यात किंवा मावळ्यांबद्दल आणि आपल्या ज्या वास्तू असतील, किल्ले असतील, त्यांच्याबद्दल त्यांनी लिहून ठेवलं. अर्थात लिहून ठेवलं. तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला हे सापडलाच असणार आहे. शेवटच्या पानावरती बघा मी तेच आता विचारणार होते सर, तुम्ही 4 पानांची संदर्भ ग्रंथ याच्यामध्ये संदर्भ सूचीच टाकली आहे. एवढे पुस्तकं तुम्ही वाचलेत, एवढा अभ्यास केला. ह्या नंतरच्या ह्या 4-6 वर्षामध्ये माझ्याकडे मराठी पुस्तकांचा भरणा वाढलाय. ज्या वेळेला मी हा सगळा अभ्यास करायला सुरुवात केली होती ना,
म्हणजे सर तुम्ही याच्यात लिहिलंय सगळं की जॉन हेनरीचं तुम्ही वाचलंय पुस्तक, म्हणजे बेलगम डिस्ट्रिक्ट मधले असेल किंवा म्हणजे जे तुम्ही मराठीपेक्षा बाकी यांचंही साहित्य तुम्ही वाचलंय, जास्त वाचलेलं आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तिथूनही कळाल्यात, म्हणजे रेफरन्स घेताना मी एक गोष्ट सांगेन मॅडम. हा, आपली लोक मॅक्सिमम बकरींचा वापर करतात. बकरी ह्या इतिहास घडल्यानंतर 40 वर्ष, 60 वर्ष, 70, 75 वर्षानंतर लिहिले घेतले. म्हणजे हे तुमच्या स्मरणशक्तीवरती तुम्ही लिहिले की त्यावेळेला काय घडलं असेल. बरोबर. ब्रिटिशांच्या ज्या नोंदी आहेत, पोर्तुगीजांच्या ज्या नोंदी आहेत, ह्या समकालीन आहेत. त्यांच्यात एक पद्धत होती की आज एक घटना घडली तर ते लगेच त्याचं एक पत्र पाठवून त्याच्या राजाला कळवायचं की इथं काय घडामोडी चालू आहेत, किंवा त्यांच्या दरबारी एंट्री करून ठेवायची एक सवय होती. ते लोक पद्धतशीर राज्य करणारे होते. गॅझेटियर्स त्यांनीच तो डेटा लेटेस्ट डेटा होता, म्हणजे तो नोंदी आहेत समकालीन ज्याला म्हणतो आपण. आपल्याकडे समकालीन शिवभारत आणि अशा काही ठराविक 3-4 पुस्तकं आहेत ना, याच्या पलीकडे आपल्याकडे समकालीन काहीच नाही, फार कमी आहे. त्यामुळे अर्थातच तुम्हाला मोगल दरबारची बातमीपत्रे आहेत किंवा ब्रिटिशांच्या नोंदी आहेत, पोर्तुगीजांच्या नोंदी आहेत, ह्याच तुम्हाला वापरल्या जाणं गरजेचं आहे, कारण ते समकालीन आहेत. बरोबर. काय असतं, पुस्तकं अभ्यासताना किंवा ह्या नोंदी हे करताना भले त्यांनी तुमच्या राजाला किंवा तुमच्या सरदारांना 4 शिव्या दिल्या असतील, पण तुमच्या लक्षात हे आलं पाहिजे की जरी त्यांनी शिव्या दिल्या तरी त्यांनी नोंद केली म्हणजे हा माणूस किती पराक्रमी होता. मी एखाद्याला शिव्या देतो म्हणजे समोरच्याने मला तेवढा त्रास दिलाय म्हणून मी त्याला शिव्या देतोय, हे लक्षात आणलं पाहिजे आपण. बरोबर. त्यामुळे ही पुस्तकं ब्रिटिशांची म्हणजे त्यांचं तेवढं लक्ष होतं आपल्या राजांकडे, आपल्या मराठा साम्राज्याकडे, मावळ्यांकडे, अर्थात त्यांचं तेवढं लक्ष होतं म्हणून नोंदी आहेत. जिथं शिवाजी महाराजांची स्ट्रॅटेजी आपण विसरून गेलो तिथं त्या लोकांनी आपल्यावर राज्य केलं. खरं. शिवाजी महाराजांची स्ट्रॅटेजी जर आपण विसरलो नसतो तर अर्थात त्यांनी आपल्यावर राज्य केलंच नसतंच केलंय. बरोबर. हे शिवाजी महाराजांची स्पेशालिटी आहे. अरे वा सर, तुम्ही एवढ्या गोष्टींचा अभ्यास करताय आणि खूप डिटेलिंग मध्ये आता गोष्टी सांगता वगैरे, असं वाटते की तुम्ही अजून सांगावं आणि मी ऐकत राहावं, म्हणजे इतकं छान चाललंय आपला इंटरव्ह्यू. पण सर म्हणजे मग मला विचारायचं की तुमचा मग हा अभ्यास म्हणजे शिक्षण पण तुमचं तसंच झालंय का मग, की हिस्ट्रीमध्येच तुम्ही अभ्यास केलाय आणि मग नंतर म्हणजे त्याचा? नाही आता मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या बॅकग्राऊंड मध्ये मी आलोय तिथं शिक्षण घेणंच खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. मग मी जॉबला लागल्यानंतर माझं 3 महिन्याच्या कालावधीसाठी माझी चेन्नईला ट्रान्सफर झाली होती. मग म्हणजे सर तुमचं शिक्षण आणि जॉब हे इतिहासाशी रिलेटेड नाहीच आहे, म्हणजे तुम्ही करताय वेगळं, तुमचं आर्थिक गोष्ट म्हणजे अर्थात दोन्ही भिन्न हे. माझा जो जॉब आहे ना, आता थोडासा मागल्या काही वर्षात थोडासा मला रिलॅक्स लाभलाय. मी सकाळी 6 वाजता जॉबला जायचो, रात्री 11, 11:30, 12 वाजता परत यायचो. मग 12 ते सकाळी 6 आणि या आठवड्यातून जो रविवार मिळायचा, एवढ्या कालावधीत सुट्टीचा दिवस, तेवढ्या कालावधीतच फिरणं किंवा आपली जी हॉबी आहे ती जिवंत ठेवण्याचा तेवढाच एक कालावधी. सर हे जे प्रकरण 10वे आहे मराठ्यांचे शिलालेख, त्याच्यामधलं तुम्ही आताच हळीबद्दल आम्हाला सांगितलं, तर त्याबद्दल अजून सांगा ना. म्हणजे हे शिलालेख तुम्ही जाऊन तिथे शोधले की कसं त्याचं काय? इतिहासाचार्य वासी बेंद्रेंचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये त्यांनी थोरल्या संभाजी महाराजांच्या काही शिलालेखांचं वर्णन केलं होतं. मी त्या प्रत्येक गावामध्ये गेलोय, ते प्रत्येक शिलालेख कुठे आहेत काय आहेत ते पाहिलेत, पण दुर्दैवानं जे थोरल्या संभाजी महाराजांचे शिलालेख आहेत ना ते आज तिथं राहिले नाहीत. म्हणजे काय होतं, लोकांना जस्ट एक दगड समजून ते कुठेतरी घेऊन गेले, किंवा काही लोकांनी मला काही ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की हे हम्पीला घेऊन गेलेत, हम्पीचं जे आर्कॉलॉजीचं ऑफिस आहे तिकडे घेऊन गेले, तिकडे शिफ्ट केलेत. पण हम्पीच्या आर्कॉलॉजी मध्ये पण मी चेक केले तर मला ते नाही सापडले. पण शिलालेखांचं इतिहासात प्रचंड मोठं महत्व असतं. आपण जे म्हणतो की जे प्राईम टाईपचे जे पुरावे आहेत, रेफरन्सेस आहेत, हे प्राईम टाईपचे रेफरन्सेस म्हणजे शिलालेख. कारण हे तेव्हाच कोरले गेलेले असतात, राजाच्या आज्ञेवरून किंवा सरदाराच्या आज्ञेवरून किंवा राजपरिवारातील कुणीतरी ते करून घेतलेलं असतं. आता याच्यामध्ये आपण एक तंजावरचा एक शिलालेख घेतला, तर तंजावरचा शिलालेख म्हणजेच त्याच्यावरती एक पुस्तक आहे, भोसले चरित्र, वंशचरित्र. म्हणजे भोसले कुळाचं जे भोसले वंशाचं जे चरित्र आहे ते त्या अख्ख्या त्या शिलालेखामध्ये हे केलंय.
ते जे तंजावरचं मंदिर आहे हो, बृहदेश्वराचं, हो. त्याच्या त्या पूर्ण भिंतीवरती तिकडे बघाल तुम्ही, तिकडे मराठीतला शिलालेख आहे. अरे वा. आणि तो अजून सुद्धा व्यवस्थित जतन केलाय. त्या शिलालेखामध्ये एक महत्वाची गोष्ट मी म्हणजे मजेशीर गोष्ट आहे की औरंगजेब ज्या वेळेला इकडे आला ओके, त्यावेळेला औरंगजेबाचा घोडा पाणी पिना, औरंगजेबाचा घोडा पाणी पिना. औरंगजेब म्हणजे साऊथ मध्ये साऊथ मध्ये औरंगजेबाचा घोडा पाणी पिना. औरंगजेब त्याला विचारतोय, तुला पाण्यामध्ये शिवाजी दिसतोय का रे, पाणी का न पित तू? तर घोडा निराश होऊन तो सैन्याकडे बघतोय की माझी अवस्था काय बघतोय, तुझं संपूर्ण सैन्य भेदरलंय, शिवाजीच्या नुसत्या नावानं घाबरलंय ते. असं त्या म्हणजे त्या वाक्याचा म्हणजे हे शिलालेखामध्ये अशा गोष्टींची वर्णनं नसतात. त्या शिलालेखामध्ये महाराजांबद्दल एवढं पॉझिटिव्हली लिहिलंय, म्हणजे विचार करा. भारी. म्हणजे सर त्याचा फोटो पण तुमच्याकडे असणार असेल नक्की, की तुम्ही तो काढला असेल. सो फोटोवरून माझ्या लक्षात आले की ह्या पुस्तकामध्ये पण आपण बरीच फोटो म्हणजे टाकलेत. आता तुम्ही एवढे तर बोलले 80,000 एवढे तर नसतील टाकले, पण जी महत्वाची फोटो आहेत मग ही सगळी तुम्ही तिथे जाऊन काढली आहे फोटो आणि स्वतः सगळी टाकलेली आहे सर. आणि दुसरा एक माझा आता पुढचा, आता पुस्तक लिहिलंय, सगळं झालंय, आलंय, वाचकांचं आपण बघतो आता 6 महिने झालेत सर, नोव्हेंबर मध्ये आलंय ना हे पुस्तक आपण आणलंय. तर काय कसं म्हणजे न्यू इरा पब्लिशिंग हाऊस मध्ये मी काम करते, तर आमच्यासाठी खूपच चांगला रिस्पॉन्स यायचा. दुसरी आवृत्ती पण आपली आता लवकरच येणार आहे वगैरे. तर तुम्हाला काय अनुभव आला वाचकांकडून आणि प्रतिक्रिया कशा आल्या? ह्याच्या वाचकांच्या प्रतिक्रिया मला खूप चांगल्या आल्या. बऱ्याचशा लोकांनी सांगितले की आम्ही दक्षिणेवरती अभ्यास करतोय, दक्षिणेत फिरतोय नाही, दक्षिणेचा अभ्यास करतोय. आम्हाला त्याच्यासाठी पुरावे किंवा रेफरन्सेस सापडत नव्हते, तुमच्या पुस्तकातून ते आम्हाला मिळाले. आणि तुमची परवानगी असेल तर ते आम्ही पुस्तकात वापरू का? पुस्तकात मी एवढ्यासाठीच दिले की ते लोकांपर्यंत पोहोचावं. बरोबर. मूळ उद्देश सर तुमचा तो, मूळ आपला उद्देश हाच आहे की हे लोकांपर्यंत पोहोचावं, लोकांच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचावा, हा त्या पुस्तकाचा मूळ उद्देश आहे. आणि बरेचसे असे मला रिस्पॉन्स आले की प्रत्येक प्रकरणामध्ये फोटो द्यायला हवा होता, फोटो नसेल तर ते प्रकरण अपूर्ण वाटते. पण त्याच्यामध्ये आता एवढे प्रकरण आपण किंवा एवढे चॅप्टर आपण त्यात हे केले की तेवढे फोटो तिथे देणं शक्य नाही. आणि जर फोटो आपण दिले तर पुस्तकाची किंमत जी आहे ती उगाच अव्वाच्या सव्वा होईल आणि उगाच वाचकांच्या वरती ती किंमत लादणं योग्य वाटत नाही. त्यामुळे आपण ते तसं केलेलं नाही. बरोबर. आणि बाकी जे सर फोटोची मला वाटते की तुम्ही ज्या रीतीने सगळ्या गोष्टी इथे उल्लेख केलाय, जसं ते एक्सप्लेन केलाय, मांडलंय, तर फोटोचं कधी कधी ज्याची इमॅजिनरी पॉवर आहे, ज्याला अभ्यास आहे ना, म्हणजे मी हे पुस्तक असताना मला इमॅजिन होत होतं त्या गोष्टी, म्हणजे फोटो नंतर बघायचं की अरे हा हे समजतंय. म्हणजे तुम्ही इतके डिटेलिंग त्याच्यामध्ये लिहिलेत. आता कोणतं पण मंदिर बघा ना, मल्लिकार्जुन मंदिर असेल किंवा अजून दुसरं कोणतंही असेल, तर तुम्ही आता तंजावरचा उल्लेख केला, हे सगळी किल्ल्यांची तुम्ही खूप डिटेलमध्ये अभ्यास करून ते मांडल्यात गोष्टी. म्हणजे फोटोची नसल्या तरी पण त्या आम्हाला समजतायत. एक वाचक म्हणून मलाही त्या फार आवडीने वाचायला आवडतंय. काय असतं मॅडम माहिती का, जेव्हा तुम्ही लेखक असता तेव्हा तुम्ही लेखकाच्या अनुषंगाने लिहिता. जेव्हा तुम्ही भटके असता, जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलर असता किंवा एखाद्या ठिकाणाला भेट देऊन तुम्ही लिहिणार असता, त्यावेळेला त्या गोष्टी तुमच्या आतमध्ये आलेल्या असतात, त्या अनुषंगाने तुम्ही ते लिहिता. मी प्रोफेशनल लेखक नाही, मी प्रोफेशनल ट्रेकर आहे म्हणू शकतो मी. सर तुम्ही असं म्हणतायत, पण हे पुस्तक वाचून मला तरी वाटते कोणी आमचे वाचक असेल किंवा कोणी असं म्हणणार नाही की तुम्ही प्रोफेशनल लेखक नाही किंवा इतिहासाचे अभ्यासक नाहीये किंवा तुमच्याकडे एखादी पदवी नाहीये वगैरे. म्हणजे तुम्ही इतकं संशोधन करून हे पुस्तक आणले आमच्या समोर. माझ्या मते म्हणजे सर एक म्हणजे मी एक हे सांगते की वाचक आता आम्हाला देत असतात प्रतिक्रिया वगैरे, तर काही वाचक असे म्हणजे ज्यांचा काही अभ्यासही नाहीये पण त्यांना वाचायचं आहे इतिहासाबद्दल असेल किंवा, तर अशा बऱ्याचशा वाचकांनी आमच्याजवळ प्रतिक्रिया दिल्यात की हे खूप आम्ही नवीन काहीतरी वाचलंय. म्हणजे तुम्ही न्यू इरा पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक आणलंय, तर आम्हाला हे कुठेही आधी मिळालं नाही, ही माहिती असेल, फोटो असेल, तर हे आमच्यापर्यंत अशा प्रतिक्रिया आल्या. तुमच्यासाठी अशा कोणत्या आठवणीतल्या प्रतिक्रिया आहेत का वाचकांच्या की ज्या तुमच्या लक्षात राहतील? त्याच्यावरती फोन नंबर दिले, त्यामुळे कधी कधी वाचक डायरेक्टली फोन कॉल करतात. तर काही जे वाचक आहेत ना ते इतके एक्साइट असतात की अरे काय लिहिलं तुम्ही भाऊ, ते काय आम्ही कुठंच वाचलं नव्हतं, हे तुम्हाला कुठं सापडलं, कसं सापडलं,
तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे वगैरे वगैरे, म्हणजे ते एवढे एक्साइट असतात. हो. एकतर म्हणजे इतक्या वर्षात मी कधी असा कुठं इंटरव्ह्यू नाही दिला ओके. किंवा मी असं काही करतो हे कुणाला माहित नव्हतं. बरोबर. त्यामुळे माझ्याबद्दल कोणाला काही माहितच नाही. इव्हन जे माझे सहकारी आहेत, हा. आता ठराविक लोक जे असतील जी माझ्याबरोबर दक्षिणेत फिरलेत हा. किंवा ज्यांनी माझे फेसबुकवरचे माझे लेख वाचलेत, हो हो हो. त्यांनाच फक्त माणूस माहित आहे की हा माणूस कोण आहे किंवा तो काय करतो. बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणाला माहितच नाही की मी काय करतो. इव्हन माझ्या घरच्यांना म्हणा किंवा माझ्या रिलेशन्सना सुद्धा माहित नाही की मी काय करतो. पण सर पुस्तक आलं तर घरच्यांचा पण त्याच्यामध्ये सपोर्ट असेल किंवा त्यांच्या प्रतिक्रिया? अर्थात घरच्यांचा सपोर्ट आहे. आता एवढं पुस्तक मी लिहिलं म्हटल्यावरती सुरुवातीला ज्या वेळेला मी फिरायचो त्यावेळेला माझ्या मिसेसची प्रतिक्रिया असायची की काय बाहेर फिरत असता, तुम्हाला घरदार नाही का, किंवा म्हणजे एका स्त्रीच्या मनामध्ये नेहमी असतं की आपला नवरा बाहेर जातो करतो काय. म्हणजे ज्या वेळेला माझे मित्र घरी यायला लागले माझ्या आणि आमच्या इतिहासावरची अशी चर्चासत्र झाडायला लागली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा आपला माणूस बाहेर जाऊन काही वाह्यात वागत नाही. हा कॉन्फिडन्स आला त्यांना. आणि जेव्हा जेव्हा मी बाहेर जायचो तेव्हा मग समोरून आज रविवार आहे, मग शनिवारी रात्रीच बॅग भरणे किंवा सकाळी उठून जेवण बनवून डबा भरणे आणि मग मला उठवायचं की उठा सकाळ झाली, तुमची निघायची वेळ झाली. ह्या समोरून व्हायला लागले, म्हणजे अनपेक्षित गोष्टी घडायला लागली. घरच्यांच्या पॉझिटिव्ह मला रिस्पॉन्स यायला लागला. पुस्तक आल्यानंतर सर काय वाटलं त्यांना? पुस्तक आल्यानंतर म्हणजे त्यांना फारसं त्याच्याबद्दल एक्साइटमेंट नव्हती. पण अचानक काय झालं, मागच्या आठवड्यामध्ये आपला एक कार्यक्रम झाला ठाण्यामध्ये. ओके. पुस्तकाच्या रिलेटेड, आणि त्याच्यामध्ये माझे काही रिलेटिव्ह झाले. ओके. तर त्यांना कल्पनाच नव्हती. त्यांना वाटायचं ह्याने लिहिलंय, हा ठीक आहे लिहिलंय. पण जेव्हा मी ते प्रेझेंट केलं, त्याचं प्रेझेंटेशन दाखवलं आणि लोकांच्या प्रतिक्रिया ज्या वेळेला त्यांनी पाहिल्या की इतकी वर्ष ह्या माणसाला आपण शिवेच देत होतो, हा कधी कुठल्या सणामध्ये नसतो, घरातल्या कुठल्या कुठल्याच कार्यक्रमात नसतो, कधी फोन केला तर या किल्ल्यावर, कधी फोन केला तर त्या किल्ल्यावर, कुठेतरी हा भटकतच असतो, ह्याच्या पायाला भिंगरी लावली, असं म्हणजे माझ्या पाठीमागं पण बोलत होते आणि कधी कधी तोंडावर पण बोलायचे. पण त्या दिवशी माझ्या घरातल्या काही लोकांनी समोरून केलं की इतकी वर्ष आम्ही फक्त तुला दोष देत होतो, पण आम्हाला माहितच नव्हतं की तुझ्या हातून काय होणार आहे किंवा तू काय केलेस. त्या दिवशी त्यांची जी प्रतिक्रिया होती ती मी अशा शब्दात नाही व्यक्त करू शकत. बरोबर, मोलाची होती खूप मोलाची होती माझ्यासाठी. मित्रांच्या तर चांगल्या प्रतिक्रिया होत्याच मला, पण त्याबरोबर ज्या लोकांनी कधी माझी कदरच केली नाही. म्हणजे कसं असतं की आपण घरातली जी सून असते माहित नसतं ना त्यांना, की त्यांना माहितच नसतं की ती आपल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्यासाठी काय करते किंवा तिची कामं काय काय आहे ते तिच्याकडे तिला कोणी ऑब्झर्वच केलेलं नसतं. तसंच आहे ते की मी काय करतोय कोणी ऑब्झर्व केलं नव्हतं. त्यांना फक्त एवढंच माहिती होतं की रविवार आला की हा बाहेर फिरायला गेला बस, किंवा घरी जरी असला तरी एखादं पुस्तक उघडून काहीतरी बसतो वाचत. बरोबर. मग त्या अनुषंगाने त्यांची पण अपेक्षा साहजिक असतं ना. हो 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 हो, साहजिक असतं ते. मला आता असं वाटायला लागलं की मी त्यांना कधी रिप्रेझेंट केलं नाही की मी काय करतो, कदाचित त्याच्यामुळे असेल. बरोबर. पण उशिरा होणं चांगल्या प्रतिक्रिया. नाही सर, आता तुम्ही येत आहेत म्हणजे पुढे येतात, हे पुस्तक आलंय आपल्याकडे सरांचं. सर याच्या पुढे तुमचं काही अजून तुम्ही लिहितायत का, तुम्ही लिखाण करणार आहात का, किंवा सुरू आहे का तुमचं काही? सुरू म्हणजे मी मगाशी पर्सनली तुम्हाला सांगितलं की हे जे पुस्तक आहे ना, माझ्याकडे जो ओव्हरऑल डेटा आहे किंवा माझ्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्याच्यात 10% सुद्धा नाही. म्हणजे जेवढं मी फिरलोय, मगाशी तुम्हाला सांगितलं की किमान 500 पेक्षा जास्त किल्ले. तर मीच तुम्हाला बोलली सर, ते गॅजेट जे असतं तेच कमी पडेल, तुम्ही एवढी माहिती तुमच्याकडे आहे. आता ह्याच्यातले काही शिल्प आहेत. शिवाजी महाराजांच्या 8 शिल्पापैकी 2 शिल्प मी शोधलेली आहेत. राजाराम महाराजांच्या 5 शिल्पापैकी 4 शिल्प मी शोधलेले आहेत. मराठ्यांची जी 2 शिल्प दक्षिणेत सापडली त्यातली 2 शिल्प मी शोधलेले आहेत. म्हणजे हा असं वेगळ्या पठडीतलं बरंचसं काही मी केलेलं आहे. मग एवढा डेटा असताना एका पुस्तकावरती थांबणं योग्य वाटणार नाही. आणि हा माझा विषयच नव्हता, तो विषय मी घेतला. अजून किल्ल्यावरती भरपूर लिहायचंय मला. म्हणजे सर तुमचं लिखाण आता अजून राहणार आहे, अजून तुम्ही वाचकांना आमच्या समोर वेगवेगळे माहिती आणि वेगवेगळा देत राहणार. हा, साहजिक आहे, साहजिक आहे. सर माझा तुम्हाला एक शेवटचा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. मला तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही आजच्या तरुण पिढीला आणि वाचकांना किंवा जे मुलं फिरतायत, भटकंती करतायत आणि ज्यांना इतिहासाची आवड आहे सगळे, तर तुम्ही त्यांना काय तुमच्याकडून संदेश द्याल? किंवा एक तुम्ही आता एवढा अभ्यास करणार वगैरे, आपण एक म्हणतो की कानटोसनी देतो की सांगतो, म्हणजे कधी कधी तरुण पिढी वेगळ्या मार्गाला पण भटकते
चुकीच्या पद्धतीला जाते, चुकीच्या विचारांना सामोरं जाते. तर याच्यात सुवर्ण मध्य किंवा एक चांगला मार्ग कसा तरुण पिढीने अवलंबला पाहिजे हे तुम्ही काय सांगाल? कसं आहे, आजच्या तरुण पिढीकडे आहे ना भरपूर साधनं उपलब्ध आहेत, पण काही साधनं अशी आहेत, फेसबुक सारखं काही साधन आहे, इन्स्टा सारखे काही साधन आहेत, इथं आपण निरर्थक जे भांडत राहतो ते भांडू नका. ओके, माझ्या सांगण्याचा उद्देश काय की भांडू नका. ज्या गोष्टीमध्ये आम्ही वेळ वाया घालवला, किल्ले शोधण्यात तर घालवलाच, पण त्या व्यतिरिक्त आम्ही फेसबुक इन्स्टावरती सुद्धा वेळ वाया घालवला. म्हणजे आम्हाला असं वाटायचं की आम्ही शिवाजी महाराजांचे असिस्टंट आहे, सगळं आम्हालाच कळतं. ह्या प्रतिक्रिया कधी होत्या? ज्यावेळेला आम्ही 1-2 पुस्तकं वाचल्यानंतर. आणि जेव्हा हळूहळू आमचा अभ्यास वाढला तेव्हा लक्षात आलं की अरे, महाराजांबद्दल आपण जेवढा अभ्यास करू तेवढा कमीच आहे, गड किल्ल्यांबद्दल नवीन नवीन गोष्टी शिकून घेऊ तेवढं कमीच आहे. त्यामुळं वाद घालत बसू नका. खरं, कुठली गोष्ट तुम्हाला कळेल, मी जर सांगितलं ना की हे शिवाजी महाराजांचं शिल्प आहे, तुम्ही स्वतः ते क्रॉस व्हेरीफाय करा, त्याच्यावरती अभ्यास करा, त्याच्या वेगवेगळ्या साधनामध्ये त्याच्याबद्दल काय लिहिले हे तुम्ही स्वतः जाणून घ्या. तरच इतिहासाला एक नवी दिशा भेटेल. ज्या गोष्टीत आम्ही वेळ वाया घालवला तो वेळ तुम्ही वाया घालवू नका. माझं एक पुस्तक यायला मला 20 वर्षे गेली, तेच तुमचं पुस्तक किंवा तोच स्टँड घ्यायला तुम्हाला 2 वर्ष लागावीत. ती 20 वर्ष तुमची 18 वर्ष वाचावीत. म्हणून ह्या दिशेने तुम्ही जाणं गरजेचं आहे. तुम्ही जर भांडत बसलात किंवा जुन्या गोष्टी उघडत बसलात, आउटपुट काहीही मिळणार नाही. त्यातून आउटपुट शून्य असलेल्या गोष्टी माझ्या मते करूच नाही. त्यातून फक्त भांडणंच उद्भवतात आणि आपला माइंड डायव्हर्ट होतो. ज्या पॉझिटिव्हली गोष्टी करणार आहे आपण त्या होतच नाहीत. हे सर खूप मोठी गोष्ट आहे. आपला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे आणि गेलेला क्षण तो परत येणार नाही. हे आपण कोरोनामध्ये तर सगळ्यांनीच बघितलंय की आपल्याला आयुष्य किती वेळ लागेल काय आपल्याला माहिती नसतं. तर क्षणाला काय होणार माहितीच नाही. जो अमूल्य वेळ आहे तो चांगल्या गोष्टीसाठी, आणि मुळात आपण इतिहासाचं अभ्यासपूर्ण वाचन करून त्याच्यावरती आपण मत आपले बनवले पाहिजे. आता एक छोटीशी गोष्ट सांगतो मॅडम तुम्हाला. आजकाल काय झालंय की रील्स हाच इतिहास झालाय. लोकांना वाटतं की रील्स मध्ये जे दाखवलं जातं तोच इतिहास आहे. रील्स असतात 30 सेकंदाच्या. 30 सेकंदामध्ये तुम्ही काय इतिहास जाणून घेणार आहे? नाही सांगू शकत. मग अशी एका ह्याच्यावरती आपण इतकं दीर्घ काळ एक रील्स तुम्हाला समजावून सांगू शकते का? आणि दुसरी गोष्ट, रील्स परवा एक व्हिडिओ पाहिला मी, कोणाचा तरी इंटरव्ह्यू होता. त्या इंटरव्ह्यू मध्ये त्या मानसशास्त्र तज्ञांनी सांगितलं की तुम्ही पुस्तक जे तुम्हाला ज्ञान देतं एवढं व्हिडिओज देत नाहीत. व्हिडिओ बघितलेलं तुम्ही विसरून जाता, विस्मृतीत जातं ते. पुस्तक तसं करत नाही. त्यामुळं रील्समध्ये पाहिलेला इतिहास कधीही त्याला ग्राह्य धरायचं नाही. त्याला कुठलाही रेफरन्स नसतो, कुठलाही आधार नसतो. उलट ते जे व्हिडिओज आहेत ना ते तुम्हाला भरकटवण्यासाठीच मॅक्सिमम त्यातले व्हिडिओज असतात. हे फक्त लाईक्स कमेंटच्या भुकेसाठी ते बनवलेले असतात. त्या व्यतिरिक्त त्या रीलचा काही उपयोग असतो असं मला तरी वाटत नाही. ओके, म्हणजे त्यातलं पण काय चांगलं ते आपल्याला शोधता यायला पाहिजे. किंवा जरी तुम्ही ते आपण ते कोणाचं ऐकतोय, कोण रील्स बनवतंय हे सुद्धा आपण बघितलं. तुम्हाला जर वाटत असेल की हे खरं आहे तर ते अभ्यास करायला पाहिजे, क्रॉस व्हेरिफिकेशन करायला पाहिजे. क्रॉस व्हेरिफिकेशन नाही केलं तर मग तुम्ही चुकीच्या मार्गाने जाता हे सांगण्याची वेगळी गरज नाही. आणि तेवढा वेळ जातोच सर आजच्या तरुण पिढीचा. म्हणजे सर ही खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगताय. आजकाल वेळ आपला असतो, वेळ आणि पैसा ह्या 2 गोष्टी गेल्या की गेल्या त्या परत येत नाही. आणि आपला वेळ कसा हे करायचा, दुसरं काय करतो ह्यात आपण आपला वेळ घालवायचा. आपण आपली क्रिएटिव्हिटी किंवा ज्ञानार्जन करण्याच्या नादात आपण त्या रील्स मध्ये किती गुंतावं त्याचा काहीतरी एक लिमिट आहे ना. मग त्या रील्स मधून बाहेर येऊन आपण पुस्तकाला वेळ द्यायला पाहिजे. हो, खरं. पुस्तकाला वेळ द्यायला तर ज्ञानार्जन होईल. आणि एकदा पुस्तक वाचलं ना की तो पुस्तक परत परत तुम्हाला स्वतःकडे ओढवून घेतं. एक पुस्तक वाचलं, दुसरं वाचणार, तिसरं वाचणार, चौथं वाचणार. पुस्तकात लिहिणारा माणूस सहसा खोटं लिहित नाही, कारण त्याला 4 लोकांना उत्तर द्यायचं असतं. रील्सचं तसं नसतं. रील्सच्या मध्ये बघा हजारो कमेंट्स पडलेले असतात आणि तो जो कोणी रील्स करता असतो तो कधी त्यांना उत्तर द्यायचा त्रास बांधील नसतो. त्याला वाटलं तर दुसऱ्या करू शकतो. आता आपण एकमेकांसमोर बसलोय, बोलतोय किंवा ह्याच्यावरती माझा नंबर आहे, मी सगळ्या लोकांना आन्सरेबल आहे. रील्स वाला कोणाला आन्सरेबल आहे? कोणालाच नाही. त्यामुळे तो काही लिहित राहतो आणि आपण ते खरं मानत जातो.
त्यामुळे कशावरती विश्वास ठेवायचा आणि कशावर विश्वास नाही त्याला ठेवायचा हे वाटलं आपण तर तो ठरवायचं. डिलीटही करू शकतो, तसं Delete आपण ही करू पुस्तक शकतो. डिलीट नाही करू पुस्तकात शकत. delete कसं करणार आहे? तेच तर, म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट सांगितली सर तुम्ही आमच्या तरुण पिढीला, आणि नक्कीच त्याचा सगळेजण विचार करतील असं मला तरी वाटतंय. आणि मला पण इतक्या गोष्टी तुमच्याकडून आज नव्याने कळल्यात. म्हणजे पुस्तक तर खूपच अमेझिंग झालं आहे सरांचं, आणि सगळ्या तरुण मुलांनी ज्यांना इतिहासाची आवड आहे आणि नसली तरी तुम्ही हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्यामध्ये ती आवड निर्माण होईल हे मी नक्कीच सांगते. आणि तुम्ही हे पुस्तक सगळ्यांनी आवर्जून वाचा, मराठ्याच्या दक्षिणेतील पाऊलखुणा, आणि आम्हाला त्याचा अभिप्राय कळवा. जो काही नंबर तुम्हाला डिस्प्लेला दिसतोय तर त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या डिस्ट्रीब्युटर्स हाऊसकडे हे पुस्तक उपलब्ध आहे, पब्लिशिंग हाऊसकडे पण आहे. तर आम्हाला तुमचा अभिप्राय कळवा आणि सांगा. सर तुमचे खूप खूप आभार, तुम्ही न्यू इराकडे आला आणि आमच्याशी एवढ्या मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. थँक्यू सर.